नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप, चौकेश्वर महाविद्यालय पेठ, महाराष्ट्र. शेटनेट एक्झाम या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे. जे विद्यार्थी प्रथमच शेटनेट एक्झाम हे चॅनल पाहत असतील त्यांना प्रथमतः चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं. शेटनेट चॅनलवरील माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून, काही प्रश्न असल्यास त्या कमेंटच्या माध्यमातून या व्हिडिओच्या खाली किंवा मला आपण कॉन्टॅक्ट करूनही विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दलित जाणीवांचा आविष्कार करणाऱ्या काही कादंबऱ्या, विशेषतः 1960 नंतर ज्या लिहिल्या गेल्या त्यात बाबुराव बागुल यांची सूड ही 1970 साली प्रकाशित झाली. केशव मेश्राम यांची हकीकत आणि जटायू ही 1972 साली प्रकाशित झाली. नामदेव ढसाळ यांची हडकी हडवळा ही 1981 साली प्रकाशित झाली. अशोक होटकर यांचं मेलेलं पाणी 1982 साली प्रकाशित झालेली कादंबरी. तर अरुण साधू यांच्या बहिष्कृत 1978 आणि त्रिशंकू 1979. तर मधु मंगेश कर्णिक यांची भाकरी आणि फूल इत्यादी उल्लेखनीय कादंबऱ्यांचा समावेश यामध्ये केला जातो. सूडमध्ये जानकी या मुलीची कहाणी आहे. वयात आल्यापासून तिच्या लैंगिक आणि मानसिक अत्याचार होतात आणि तिच्या आयुष्याची नासाडी केली जाते. तर हकीकतमध्ये दलित तरुणांच्या आयुष्याच्या 8-10 वर्षाची कहाणी आहे. जटायूमध्ये अभिमान या मातंग तरुणाची कहाणी आहे. सिद्धार्थनगरात राहणाऱ्या अंधश्रद्धा, अज्ञान आणि दारिद्र्य यांनी ग्रासलेल्या माणसाचे जग आणि नव्या संस्कृत जीवनाकडे झेप घेणारे अभिमानचे मन यातील द्वंद्व या कादंबरीत साकार झालेले आहे. हडकी हडवळामध्ये पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना मिळालेल्या जमिनीच्या संघर्षाचे चित्र आहे. तर मेलेलं पाणीमध्ये चांभार जमातीच्या जीवनाचे दर्शन आढळते. बहिष्कृत आणि त्रिशंकू या कादंबऱ्यातून दलितांच्या प्रश्नाचे ग्रामीण आणि नागर पार्श्वभूमीवर ज्वलंत चित्रण केलेले आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या प्राथमिक गरजेच्या गोष्टीसाठी दलितांची होणारी कोंडी आणि ती कोंडी फोडण्यासाठी दिला जाणारा लढा याचे चित्रण बहिष्कृतमध्ये आहे. तर त्रिशंकूमध्ये महानगरातल्या सुशिक्षित दलित तरुणांची अस्वस्थता व्यक्त झालेली आपल्याला दिसून येते. त्यांची दलित वर्गात रुजलेली मुळे तुटलेली आहेत, परंतु सवर्ण उच्च समाजाने त्याला न स्वीकारलेल्या अशा अधांतरी अवस्थेत तो जगतो आहे. भाकरी आणि फूलमध्ये ग्रामीण पार्श्वभूमीत दलित तरुणांची कुटुंबांना व्यक्त झालेले आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, वसंत वरखेडकर यांची प्रतिनिधी ही 1971 साली प्रसिद्ध झालेली कादंबरी. अनिल बर्वे यांची थँक्यू मिस्टर ग्लाड ही आणि अरुण साधू यांची सिंहासन ही 1977 साली प्रसिद्ध झालेली कादंबरी. प्रधान यांची साता उत्तराची कहाणी 1981 साली. तर वसंत आबाजी ढाके यांची प्रतिबद्ध ही 1981 साली प्रसिद्ध झालेली कादंबरी. या राजकीय अशा असलेल्या कादंबरी होत. प्रतिनिधीमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय लोकशाहीच्या प्रयोगाबाबत केलेली चिकित्सा आहे. जनतेच्या प्रतिनिधीचे राज्य म्हणजे मेफिस्टोफेलिसचे राज्य असे कादंबरीकाराचे प्रतिपादन आहे. एकूणच लेखक म्हणतात की ह्या मेफिस्टोफेलिसचे पोट बकासुरासारखे आहे. त्याला जनतेच्या प्रतिनिधीची सहस्रावधी तोंडे आहेत. या तोंडाने तो अखंड चरत असतो. सर्व सत्ता त्याच्या ठिकाणी केंद्रित करायची, उत्पन्नात सर्व साधने त्याच्या ताब्यात घ्यायची, स्वतःचे स्वातंत्र्य नाकारून स्वेच्छेने त्याला गुलामगिरी पत्करणे होय. अनिल बर्वे यांची थँक्यू मिस्टर ग्लाड म्हणजे प्रतिनिधी कादंबरीतील भारतीय लोकशाहीच्या प्रयोगाबाबत केलेली चिकित्सा आपल्याला एकूणच दिसून येते. यामध्ये की मेफिस्टोफेलिसचे पोट बकासारखे आहे, म्हणजे हा जो काही एकूण आपला आत्मा, विद्वत्ता आणि सत्ता गहाण ठेवलेली असते, अशा पद्धतीचं चित्रण प्रतिनिधीमध्ये येते. अनिल बर्वे यांच्या थँक्यू मिस्टर ग्लाड ही नक्षलवादी नायक असणारी मराठीतील पहिली कादंबरी. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. अनिल बर्वे यांची थँक्यू मिस्टर ग्लाड ही नक्षलवादी नायक असणारी मराठीतली पहिली कादंबरी होती. वीरभूषण पटनाईक ह्या कादंबरीचा नायक. ग्लाड हा राज महेंद्री जेलचा ॲग्लो इंडियन जेलर. वीरभूषणला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली असते. त्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी ह्या तुरुंगात त्याला ठेवलेले असते. वीरभूषण आणि ग्लाड यांच्यातील विरोधी ताणाचे चित्रण या कादंबरीमध्ये केलेले आहे. दयेचा अर्ज न करणारा, फाशी दिल्यानंतर आपले सर्व आयुष्य गरजूंना देण्यात यावे असे सांगणारा,
त्यागी उदात्त वीरभूषण आणि दुबळा लाचार पराभूत घलाट यांच्यातला हा सामना आहे. अरुण साधू यांच्या सिंहासनमध्ये सत्तेच्या राजकारणाचे चित्रण आहे, तर प्रतिबद्धमध्ये 1970 ते 80च्या या दशकात प्रतिनिधी असा एक विनायक नावाचा मध्यमवर्गीय समितीतील तरुण आहे. भोवती चाललेल्या विविध अन्यायाच्या आंदोलनाचा, हिंसाचाराचा, दुष्काळाचा, क्रोधाचा आणि औदासिन्याचा तो एक प्रेक्षक आहे. स्वतःला, स्वतःच्या कुटुंबियांना या अराजकाच्या स्थितीपासून वाचवण्याचा प्रयत्न करणार, पण फार काळ हे आपल्या घरापासून दूर ठेवू शकणार नाही याची जाणीव असलेला आणि माणूस उभा राहणारच या तत्त्वावर विश्वास असलेला असा एक बुद्धिजीवी मनुष्य आहे. साता उत्तराची कहाणीमध्ये अनेक मित्रांनी एकमेकांना पाठवलेली पत्रे, डायरीतील पाने व सर्व साक्षी निवेदकाचा वापर करून जवळजवळ 40 वर्षाच्या प्रदीर्घ कालपटाचे त्यातील राजकीय, सामाजिक घटनांचे व त्यातील निगडीत असलेल्या जगावेगळ्या विचार प्रणालीच्या पात्रांच्या बहिष्काराचे दर्शन, व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवलेले आहे. केशव केळकर यांच्या रोहिणी 1980 या कादंबरीत वृत्तपत्रातल्या कात्रणाच्या चिकट बुकातून 1946 ते 1948 या कालातील विदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडीचे, संयुक्त महाराष्ट्र आणि स्वतंत्र महाविदर्भ यांच्या चळवळीची राजकीय पार्श्वभूमी केलेली आहे. पुरुषोत्तम बोरकर यांच्या मेड इन इंडिया 1987 साली या प्रकाशित झालेल्या कादंबरीत ग्रामीण परिसरातील जनतेची मानसिकता आणि ग्रामीण भागातील राजकारण याचे चित्रण केलेले आहे. मधुकर वाकडे यांच्या झेल झपाट 1988 साली प्रकाशित झालेल्या कादंबरीत आदिवासी कोरकू जमातीच्या संदर्भात विविध शासकीय, अशासकीय योजना आणि आदिवासींच्या भावजीवनावर व सामाजिक जीवनावर पडणारे प्रभाव चित्रित केलेले आहेत. तर सुरेश द्वादशीवार यांच्या हाकुमी 1989 साली प्रकाशित झालेल्या कादंबरीत मांडिया गोंड या जमाती जीवनाचे चित्रण आहे. आदिवासीच्या पारंपरिक मूल्य आणि आधुनिकता यातला संघर्ष येथे टिपलेला आहे. रंगनाथ पठारे यांच्या दिवे गेलेले दिवस मध्ये आणीबाणीच्या काळातील घुसमट व्यक्त झालेले आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर काही स्त्री जीवनाचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न पडलेला आहे. तसेच आदिवासी चित्रण करणाऱ्या कादंबऱ्यावरही बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. अगदी त्याच पद्धतीनं राजकीय आणि दलित जाणीवांचा आविष्कार करणाऱ्या कादंबऱ्यावरही बऱ्याच वेळेस प्रश्न पडलेला आहे. स्त्री जीवनाचे चित्रण करणाऱ्या काही कादंबऱ्यातून आधुनिक काळ, बदलती मूल्य आणि नवी स्त्री आपल्याला त्यामध्ये दिसून येते. विशेषतः गौरी देशपांडे यांच्या कारावासातून पत्रे, मध्य लटपटीत, एक एक पान गळावया ह्या 1980 साली प्रकाशित झालेल्या, तर तेरिओ काही दूरपर्यंत 1985 साली प्रकाशित झालेल्या, निरगाठी चंद्रिके ग सारिके ग 1987 साली प्रसिद्ध झालेल्या, दुस्तर हा घाट थांग हा 1989 साली इत्यादी जे काही कादंबऱ्यातून 20व्या शतकातील कोणत्याही वर्जना नसलेली अशी नवी स्त्री साकार झालेली आपल्याला यामध्ये दिसून येते. यानंतर रोहिणी कुलकर्णी यांच्या भेट आणि फलश्रुती ह्या 1988 साली प्रकाशित झालेल्या कादंबऱ्या आहेत. अंबिका सरकार यांची एक श्वासाचं अंतर, शांता गोखले यांची रीटा वेलिनकर 1989 साली प्रकाशित झालेली ही कादंबरी. या कादंबऱ्या ही स्त्री जीवन चित्रणाच्या संदर्भात उल्लेखनीय काम करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच एकूणच स्त्री आधुनिक आहे, स्वतंत्र्याकडे आणि मुक्ततेकडे तिची वाटचाल आहे. एक व्यक्ती म्हणून स्त्रीकडे पाहिले जावे, व्यक्तीच्या स्वातंत्र्याला महत्त्व दिले जावे हा विचार या कादंबऱ्यातून असतो. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे मूलभूत मानवी संबंध हे कोणत्याही गरजेवर आधारलेले नसावेत, तर ते व्यक्तीमधील आत्मीयतेवर आधारलेले असावेत, असा एक आशयसूत्र या कादंबऱ्यातून आढळतो. स्वाभाविक स्त्रीकडे पाहण्याची प्रस्थापित सामाजिक मानसिक दृष्टी यांचा इथे अभेर होतो. व्यक्तीच्या शारीरिक मानसिक इच्छांच्या आविष्काराचे स्वातंत्र्य हाही एक विषय इथे येतो, कारण व्यक्ती ही मूलतः स्वतंत्र आहे हे तत्त्व इथे अध्यावृत आहे. यामुळे यांच्या कादंबऱ्यातून स्त्री पुरुष संबंधांना प्राधान्य नसते, तर एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती यांच्यातील संबंधाला असते, अशा पद्धतीचं चित्रण विशेषतः गौरी देशपांडे यांच्या कारावासातून पत्रे, मध्य लटपटीत, एक एक पान गळावया, तेरिओ काय दूरपर्यंत, निरगाठी चंद्रिके ग सारिके ग, दुस्तर हा घाट थांग या कादंबऱ्यातून, तर रोहिणी कुलकर्णी भेट आणि फलश्रुती, अंबिका सरकार यांची एका श्वासाचं अंतर, शांता गोखले यांची रीटा वेलिनकर या कादंबऱ्या. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत रीटा
शांत गोखले यांच्या रीटा वेलिंगकर आणि गौरी देशपांडे यांच्यावर बऱ्याच वेळेस तुम्हाला शेट आणि नेट मध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला आहे. यांचा आपण बारकाईने अभ्यास करावा. या बाबतीत अजूनही आपल्याला काही माहिती पाहिजे आहे. विशेषतः आपण पुढच्या भागामध्ये नाटक आणि नाटकाच्या संदर्भातील काही महत्त्वाचे ग्रंथ आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो. धन्यवाद.